एका विहिरीत 5 बेंडूक पडतात। ते 5ही बेंडूक विहिरीच्या वर येण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करतात, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही ते सगळे बेंडूक अयशस्वी होतात। त्या विहिरीच्या वर 2 दुसरे बेंडूक बसलेले असतात। ते या सगळ्या बेंडकांना म्हणतात की आता तुम्ही खूप वेळा प्रयत्न केला, आता तुम्हाला कळालंच असेल की या विहिरीच्या वर येणं आता शक्य नाही। तुम्ही तुमचं राहिलेलं आयुष्य आता त्या विहिरीमध्ये जगा। पण एवढं सगळं होऊनही, इतक्या जणांना नकार देऊनही त्यातलं एक बेंडूक असतं जे तरीही वर येण्याचा प्रयत्न करतं। बाकी सगळे बेंडूक त्याच्यावर हसतात, विहिरीतले पण आणि विहिरीतल्या वरचे पण, की तू वारंवार प्रयत्न का करतोय, कारण वर येणं शक्य नाही। पण तरीही ते बेंडूक प्रामाणिकपणे वर येण्याचा प्रयत्न करत राहतं आणि एक वेळ अशी येते की ते बेंडूक साक्षात त्या विहिरीच्या वर येतं। मग बाकी सगळे वरचे आणि खालचे बेंडूक त्या बेंडकाला प्रश्न विचारतात की आम्ही सगळे तुला सांगत होतो की वर येणं शक्य नाही, तरीही तू वर का आला? आणि नंतर असं कळतं की जो बेंडूक विहिरीच्या वर आला तो बेंडूक बहिरा होता, म्हणजे त्याला ऐकायला येत नव्हतं। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय ठरवता आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करता, तेव्हा तुम्हाला अशी अनेक बेंडकं म्हणजे अनेक लोक मिळतील जे तुमच्यावर हसतील किंवा तुम्हाला सांगतील की तुम्ही जे करताय ते शक्य नाही, अशक्य आहे। मित्रांनो, अशा वेळेस स्वतःचे कान बंद करा, अशा लोकांना दुर्लक्षित करा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा। लक्षात ठेवा, एक दिवस हीच सगळी लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।